सध्या ऑनलाईन खरेदीचा टक्का वाढत आहे. सोलापूरच्या ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीकडे लक्ष न देता सध्या होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनातून आपल्या गरजेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून सोलापूरमधला पैसा सोलापुरातच फिरता ठेवावा, असं महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी मत व्यक्त केलंय. इलेक्ट्रो 2025च्या उद्घाटन प्रसंगी होम मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांसाठी, ग्राहकांसाठी ही खरोखरच मोठी पर्वणी आहे की एका छताखाली त्यांना इतके ब्रँड्स मोठ्या प्रमाणात 300हून अधिक ब्रँड्स त्यांना पाहायला मिळतील, त्यांचं तुलना करता येईल आणि या निमित्तानं कंपन्यांनी जे काही त्यांना डिस्काउंट सूट ऑफर केलेली आहे त्याचाही लाभ त्यांना घेता येईल. आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यामध्ये म्हणजे जिथे मोठे मोठे अजस्त्र प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे ते Amazon असेल किंवा फ्लिपकार्ट असेल किंवा इतर काही असेल, यांच्याशी स्पर्धा करत असताना जे फिजिकल डीलर्स आहेत तर त्यांना फक्त ती वस्तू क्वालिटीची आणि वाजवी दरात देणं अपेक्षित नाहीये, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेमध्ये त्यांचं एज जो आपण म्हणू तर तो कुठे आहे, तर एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिकची गोष्ट विकल्यानंतर नागरिकांना किंवा ग्राहकाला जी काही नंतरचा जो सर्व्हिस, मेंटेनन्स किंवा इतर गोष्टी लागतात त्याच्यामध्ये जर आपण त्यांना उत्तम सेवा देऊ शकलात तर तिथं ग्राहक जो आहे तर तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म पेक्षा तुमच्याकडे जास्त आकर्षित होईल. सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, होम अप्लायन्सेस, सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूंचं भव्य प्रदर्शन अर्थात इलेक्ट्रो 2025 या प्रदर्शनाचं उद्घाटन बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासह वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. अध्यक्ष आनंद येमूल बोलताना म्हणाले की इलेक्ट्रो 2025चं हे 25वे वर्ष असून 24 वर्षांपूर्वी 27 स्टॉल्सनं सुरू झालेलं हे प्रदर्शन आज जवळपास 300 स्टॉल्सचं प्रदर्शन झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रोची सुरुवात फक्त 20 स्टॉलने जे सुरुवात झाली होती, आज 25व्या वर्षी त्या बीजेचं वृक्ष नाही वटवृक्षाने झालेली आहे. जवळपास 300 पेक्षा जास्त स्टॉलने हा इलेक्ट्रो बनवत आहोत. कंपन्यांचा विश्वास, ग्राहकांचा विश्वास, यामुळे इलेक्ट्रो हा ब्रँड तयार झालेला आहे. इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक मुनोत यांनी प्रस्तावित करताना सांगितलं की यंदा प्रथमच 5 वेगळे जर्मन हँगर प्रकारच्या डोममध्ये हे प्रदर्शन उभारण्यात आलंय. जर्मन हँगरमध्ये प्री फॅब्रिकेटेड आणि कंपनी फिटेड स्टॉल्स आपण इथं उपलब्ध करून 5 स्टेटद्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत. कम्प्लीट धूळमुक्त असं हे 300 स्टॉलच्या द्वारे इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, होम अप्लायन्सेस, मोबाईल, लॅपटॉप, सोलर सिस्टीम, फिटनेस उपकरणे अशा विविध उपकरणे आपल्याला इथं बघण्यास मिळणार आहेत. प्रारंभी आयुक्त शीतल तेली उगले आणि वसंत जोशी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. मान्यवरांच्या शुभ हस्ते इलेक्ट्रो 2025ची माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. जोशी यांनी आपल्या भाषणात अशा प्रकारचे एखाद्या व्यावसायिक संघटनेच्या अधिपत्याखाली होणारे हे प्रदर्शन म्हणजे संयोजकांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असे गौरवोद्गार काढले. फीत कापून प्रदर्शन सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. प्रारंभी सचिव भूषण भूतडा यांनी स्वागत केलं तर उपाध्यक्ष डॉक्टर सूरज रतन धूत यांनी आभार प्रदर्शन केलं. सूत्रसंचालन स्वाती अग्निहोत्री यांनी केलं. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर.